नमस्कार. मी वीणा सावंत. आज पावसाबद्दल काहीतरी सांगायचं आहे. आपण पहिल्या पावसात खूप जणं भिजतात. एक वेगळाच आनंद असतो. एरवी आपण पावसात भिजायला मागत नाही, पण पहिला पाऊस पडला ना की आपल्या हातात छत्री नसते, की काही नसते, धावपळ असते आणि अचानक पाऊस पडला की आपण भिजतो. अंगावर शहारे पण येतात. पण त्याचवेळी जर तुमच्या पायात चप्पल नसेल आणि पाऊस पडत असताना तुमचे पाय जमिनीवर असतील, त्या मातीत असतील, तर एक बेस्ट एनर्जी तुम्हाला फ्लो होते. तुमच्याजवळ एक डिवाईन एनर्जी फ्लो होत असते. आकाशातनं पडत असलेला पाऊस, रिमझिम रिमझिम तो पाऊस पडतो. पायात चप्पल नसतात, पाय मातीत असतात आणि पावसामुळे जो शॉवर होत असतो आपल्यात, तो डिवाईन एनर्जी ब्लेसिंग होत असते. आणि पावसाचा आनंद सगळ्यांनाच आवडतो. त्यावेळी आपण थोडंसं आनंदात पण होतो. शहारे असतात, थोडंसं अंग भिजतं, थोडंसं वेगळं चेंज वाटतं आणि पाय जमिनीवर असल्यामुळे काही वेळा थबकतात किंवा काही वेळा खूप पायांनाही वेगळाच आनंद मिळतो. त्याचवेळी मातीचा सुगंधही खूप छान असतो. मन कसं प्रसन्न असतं आणि हेच मन प्रसन्न असताना पाऊस पडतो आहे, जमिनीत पाय आहेत, जमिनीवर आपले पाय आहेत आणि एक आनंद मनात. सो अशावेळी तुमच्यामध्ये, तुमच्या चक्राजमध्ये जे आपले 7 चक्राज असतात, त्यामध्ये कुठे एखादा ब्लॉकेजेस, निगेटिव्ह एनर्जी किंवा इव्हल आय, इतर कोणाची रसकस जी काय असते ना, ती ग्राउंडिंग होते. हो, खरंच ग्राउंडिंग होते. पहा, एकदा पावसात भिजून पहा, मनसोक्त पावसात भिजा, आनंद घ्या त्या पावसाचा. खरंच तुम्ही म्हणाल, काय सांगता तुम्ही? पावसात भिजलो तर ताप येईल, हे होईल, ते होईल, सर्दी होईल. नाही, एकदा पावसात भिजल्यामुळे सर्दी ताप होत नाही. पण खरंच बघा तरी, पावसात भिजल्यामुळे ज्या आकाशातनं तुम्हाला डिवाईन ब्लेसिंग फ्लो होतं, ती एनर्जी तुमच्या जीवनात एक डिवाईन लाईट घेऊन येते. त्या दिवशीचा तुम्ही जेव्हा आनंदात भिजता, मन आनंदित होतं. बघा, त्या दिवशीची हुरहुर वेगळी असते. एक मनात गाणंही गुणगुणत असता तुम्ही पावसात भिजत असल्यामुळे. कुठलं मला माहिती नाही, पण पावसात भिजल्यामुळे आणि पायात त्यावेळी चप्पल नसतील आणि तुमचे पाय जमिनीवर असतील, थोडीशी मातीचा स्पर्श, जमिनीचा स्पर्श, पहा किती छान वाटतं आहे ते. आणि सगळी निगेटिव्ह एनर्जी ग्राउंडिंग होऊन जाईल आणि तो मनसोक्त आनंद जेव्हा तुम्ही काय म्हणतात, आनंदात भिजून जाल, मन प्रसन्न होईल, तो क्षण, ती वेळ तुमच्यातल्या बहुतेक निगेटिव्ह एनर्जी ग्राउंडिंग झालेली असेल. थँक्यू.